गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री हरि शरणं मम। श्री कृष्णं शरणं मम। श्री कृष्णं शरणं मम। श्री कृष्णं शरणं मम। राजा परीक्षितांनी शमीक ऋषीकडून त्यांची सेवा न करता सेवेची अपेक्षा ठेवल्यामुळे ऋषींच्या ध्यानामध्ये विक्षेप करतो. परीक्षित राजाला दुर्बुद्धी सुचते. तो एक मेलेला साप उचलून ऋषीच्या गळ्यामध्ये टाकतो आणि त्यांचा अपमान करतो. पण एक लक्षात ठेवा, दुसऱ्याचा अपमान करणारे लोक स्वतःचाच अपमान करतात आणि दुसऱ्यांना फसवणारे लोक ही स्वतःचीच फसवणूक करत असतात. परीक्षित राजांनी शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये जो सर्प टाकलेला होता, तो सर्प म्हणजे कालस्वरूप आहे आणि शमीक ऋषी म्हणजे ईश्वराच्या ध्यान धारणेमध्ये स्थिर झालेले ज्ञानी परमात्मा आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये राजा परीक्षितांनी जो मेलेला साप टाकला किंवा त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप पडणे, याचा अर्थ त्यांचा अपमान नव्हे. सर्प हा कालस्वरूप असल्यामुळे शमीक ऋषींचा काल जो आहे तो मेलेला आहे. त्यामुळे ऋषीवर काहीही परिणाम होणार नाही किंवा झालेला नाही. परीक्षित राजा म्हणजे रजोगुणामध्ये फसलेला विलासी जीव आहे, भोगप्रधान जीव आहे. म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये, परीक्षित राजांच्या गळ्यामध्ये काळ जिवंत राहील. याचा अर्थ जिवंत सर्प त्यांच्या गळ्यामध्ये येणार आहे. राजांनी एक लक्षात ठेवा, दुसऱ्याला फसवणारे लोक हे स्वतःला फसवतात, असे मी आपणाशी अगोदर सांगितले होते. या कथेच्या अनुषंगाने पुढे आपणाला लक्षात येईल त्याचा काय परिणाम होतो. काही वेळानंतर राजा परीक्षित ऋषींच्या त्या पवित्र आश्रमातून निघून जातो. काही वेळांनी तेथे शमीक ऋषींचा पुत्र श्रंगी येतो. तो आपल्या पित्यांच्या, आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये ध्यानधारणेमध्ये असताना टाकण्यात आलेला मेलेला साप पाहतो. तो साप कोणी घातला याचा जो वृत्तांत आहे, याची माहिती त्याला कळते आणि श्रंगी
क्रोधाने राजा परीक्षिताला आपल्या हातामध्ये जेल घेऊन शाप देतो, ते म्हणजे हे दुष्ट, राजे स्वतःला कोण समजतात? या जगातले अजूनही भ्रमतेच गेले नाही. माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये ज्याने मेलेला साप टाकला, त्यांच्याही गळ्यात आजपासून 7 दिवसांनी जिवंत साप पडेल. तक्षक नाग त्याला दंश करेल, असा मी शाप देतो. राजा परीक्षित जंगलातून घरी येतो. घरी आल्यावर आपल्या डोक्यावर घातलेला मुकुट उतरवतो आणि जसा तो मुकुट डोक्यावरून उतरल्याबरोबर, खाली ठेवल्याबरोबर राजाला आपल्या केलेल्या कृत्याची चूक समजून येते. तेव्हा तो म्हणतो, माझ्या हातून शमीक ऋषीचा अपमान झालेला आहे. या मुकुटाच्या प्रभावाने माझी बुद्धी फिरली व आपल्या हातून पाप घडले. तो अन्न पाण्याचा त्याग करतो. एक लक्षात ठेवा, बुद्धी बिघडली की समजावे काहीतरी अशुभ घडणार आहे. बुद्धी बिघडली म्हणजे काहीतरी अशुभ घडणार आहे. पण पाप झाल्यावर आपल्या हातून काही वाईट कृत्य घडल्यावर शरीराला शिक्षा करावी. रोज जेवण घ्यायच्या अगोदर, भोजन घेण्याच्या अगोदर विचार करावा की आपल्या हातून काही पाप घडले आहे का. ज्या दिवशी पाप घडले असेल, वाईट कृत्य घडले असेल, त्या दिवशी उपवास करावा. राजा परीक्षिताने जीवनातून एकदाच पाप केले, पण ते पाप त्याला कळाल्यानंतर पश्चाताप झाला. त्याने शरीराला शिक्षा देण्यासाठी अन्न पाणी त्याग वर्ज केलेच, अन्न पाण्याचा त्याग केला. त्यानंतर त्याला शमीक ऋषीचा पुत्र श्रंगीने शाप दिल्याचे वृत्त कळाले. तेव्हा तो पश्चातापाने दग्ध झाला. तो स्वतःला दोष देत म्हणत होता, चांगले झाले. चांगले झाले. परमेश्वराने, विधात्याने माझ्या पापाची मला शिक्षा दिली. या संसाराच्या विषय सुखामध्ये मी फसलो आहे, फसलो होतो. म्हणून भगवंताने, परमात्म्याने मला सावध करण्यासाठी प्रभूने माझ्यावर कृपा केली आहे. त्यानंतर राजा परीक्षित आपल्या महलाचा त्याग करून गंगा किनारी जातो. गंगा स्नान करतो आणि अन्न पाण्याचा त्याग तर त्यांनी अगोदरच केलेला असतो. तो गंगा किनारी बसून भगवंताचे स्मरण करू लागतो. तेव्हा मोठ्या मोठ्या ऋषींना त्यांचे हे व्रत कळाल्यानंतर ते ऋषीगण
आमंत्रणाशिवाय, बोलावल्याशिवाय धर्माचे राज्य चालवणारा राजा परीक्षित यांना भेटण्यासाठी येतात. तेव्हा ऋषी म्हणतात, राजा परीक्षित हा आता राजा राहिला नसून राजर्षी झाला आहे. राजाच्या विलासी जीवाचा अंत झाला आहे. म्हणून सर्व ऋषी त्यांना भेटायला आले. राजा परीक्षित त्या सर्व ऋषी मुनींची पूजा करतो. परीक्षित ऋषींच्या जवळ त्यांनी केलेले कृत्य, त्याच्या हातून घडलेले पाप जाहीर करतो. मी पवित्र अशा शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. मी अधर्मी आहे. माझा उद्धार व्हावा, माझे मरण पवित्र व्हावे, असा मला उपाय सांगा. मला भीती वाटत आहे. मी माझ्या मरणाची तयारी केली नाही. सांगण्याचे तात्पर्य, आपल्या हातून घडलेले पाप लोक लपवतात आणि पुण्य जाहीर करतात. म्हणून आपल्या हातून घडलेले पाप कधीही लपवू नये आणि घडलेल्या पुण्याची वाच्यता कधीही करू नये. समाजामध्ये पाप जाहीर करण्यामुळे, केलेल्या वाईट गोष्टी जाहीर करण्यामुळे पुन्हा त्या वाईट गोष्टी करण्याची, पाप करण्याची सवय होणार नाही. आणि सवय लागली असेल तर ती सुटून जाईल. राजा परीक्षितांनी मृत्यूच्या वेदनांचा विचार केला आणि तो ऋषींजवळ म्हणतो, मी आता 7 दिवसांनी मरणार आहे. माझे मरण कसे चांगले होईल, मला 7 दिवसात मुक्ती कशी मिळेल, असा काही उपाय सांगा. आता माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे. माझी ज्ञानाची आस मला पुरी करावयाची आहे. त्या ज्ञान प्राप्तीमुळे मला भगवंताच्या, परमात्म्याच्या चरणी लीन कसे होता येईल. मला अशी कथा सांगा की ज्यामुळे मी केलेल्या कृत्यापासून मला मुक्ती मिळेल. तेथे जमलेले अनेक अधिकारी, ऋषीही विचारात पडले. आपण इतके वर्ष तपश्चर्या केली, पण आज आम्हालाही चिंता आहे की आम्हाला मुक्ती मिळेल का. राजा परीक्षितेला मृत्यूची भीती वाटते आणि प्रत्येकाचा अंतकाल जवळ आल्यानंतर भगवंताचे नाव, परमपिता परमात्म्याचे नाव आपल्या ओठावर येणे कठीण असते. ते ऋषीमुनी विचार करत होते, 7 दिवसामध्ये परीक्षितांना मुक्ती कशी मिळणार. प्रत्येक मनुष्याचा अंतकाल हा नाजूक असतो आणि ज्ञान प्राप्ती नसेल तर मरण फार कठीण होते. कोणीही ऋषी राजा परीक्षितांना उपदेश करण्यासाठी पुढे येत नव्हता. तेव्हा राजा परीक्षित विचार करू लागला, एवढे समर्थ ऋषी येथे जमले आहेत, पण यांच्यापैकी कोणीही ऋषी मला उपदेश का देत नाही. आता माझा
कोणीही त्याग केला तरी चालेल, पण मी आता भगवंताचा त्याग करणार नाही. राजा परीक्षित म्हणतो, हे भगवंता, हे विधात्या, हे परमात्मा, मी तुम्हाला शरण आलो आहे. आता तुम्हीच माझ्यावर कृपा करा. हे श्रीकृष्णा, हे ऋषी मला उपदेश द्यायला तयार नाहीत, कारण मी जीवनामध्ये सत्कर्म केले नाही. मी अधर्मी आहे. पण माझी श्रद्धा आहे, मला खात्री आहे तुम्ही मला नक्कीच मदत करणार. मी आईच्या गर्भामध्ये असताना अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून तुम्हीच माझे रक्षण केले होते. मी पापी असलो, निर्दयी असलो, दुष्ट असलो, तरीही मी आता तुम्हाला शरण आलो आहे. हे श्रीकृष्णा, मी तुमचाच आहे. जन्म होण्याआधी तुम्ही मला मृत्यूपासून वाचवलेत, मग आता का येत नाहीत? मला उपदेश का करत नाहीत? हे भगवंता, हे श्रीकृष्णा, तुम्ही माझे मरण पवित्र करा. राजा परीक्षितांनी व्याकुलतेने केलेली विनंती, प्रार्थना परमपिता परमेश्वर, योगेश्वर श्रीकृष्ण यांच्यापर्यंत पोहोचली. परमात्म्याने सुखदेवांना प्रेरणा दिली, तुम्ही परीक्षिताजवळ जा आणि त्यांचे मरण पवित्र करा. खरे तर परीक्षितांच्या अंतकाली योगेश्वर श्रीकृष्ण त्यांच्याजवळ जाऊ शकत होते, पण या आत्म्याला परमात्म्यात विलीन करण्याचा, आत्म्याला परमात्म्यात विलीन करण्याचा आणि परीक्षितांना मुक्ती देण्याचा अधिकार केवळ शिवशंकरांनाच होता. म्हणून शिवशंकरांचा अवतार असलेले सुखदेव, शिवशंकरांचा अवतार असणारे सुखदेव यांना परमेश्वरांनी, योगेश्वर श्रीकृष्णांनी परीक्षिताजवळ पाठवले. अवधूत वेशातील सुखदेव, दिगंबर सुखदेव, वय अवघे 16 वर्षाचे, दिगंबर अवस्थेत, कमरेवर करगोटा नाही, मग लंगोटी कशी असेल? सुखदेवांच्या वैराग्याला वासनारूपी वस्त्रांची गरज नव्हती. आजानो भाऊ गुडघ्यापर्यंत पोहोचलेले लांब हात, विशाल वक्षस्थळ, नासिकाग्रावर स्थिर असलेली दृष्टी, चेहऱ्यावर बटा विराजलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे श्याम वर्णाचे आणि अति तेजस्वी असे सुखदेव
राजा परीक्षिताला मुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी परमपिता परमेश्वराने भगवान श्रीकृष्णांनी पाठविलेले आहेत आणि ते ज्या ठिकाणी राजा परीक्षित स्थानापन्न झाले होते तिकडे निघाले. गावातून जात असताना, त्या नगरीतून जाताना दिगंबर अवस्थेमध्ये सुखदेव जाताना नागवे बुवा जातात, नागवे बुवा जातात अशा आरोळ्या देत आणि धूळ उडवत मुले, गावातील जी मुले बाळे होती, बालके सुखदेवांच्या मागे धावत होती. परंतु परमात्म्याच्या चिंतनामध्ये मग्न असलेले सुखदेव आपल्या पाठीमागे कोण येत आहे यांचेही त्यांना भान नव्हते. सुखदेवांची जी वृत्ती होती ती भ्रमाकार होती आणि ज्या वेळेला ब्रह्मचिंतन चालू असते, ब्रह्मचिंतनामध्ये देहाचा विसर पडतो, त्या शरीराची काळजी स्वतः परमात्मा घेतो. परमात्मा म्हणतो, या भक्तांना याच्या देहाची काळजी नसली तरीही ती मी घेतली पाहिजे. मला या संताच्या, या परमात्म्याच्या देहाची गरज आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण